निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला. नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहुणे वासनिकांची. सर्व सुखाची लहरी, सर्व सुखाची सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदनी. श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहुणे वास अनेकांची सजण हो.
श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखातून प्रगट झालेली ही अमृतवचनं, ही अमृत संजीवनी केवळ आणि केवळ अवघ्यांच्या उद्धाराकरता मानवी जीवनामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी आनंद आणि सहजरित्या नांदावा हा संतांचा अट्टाहास आहे. आणि म्हणून एक विशिष्ट वर्गासाठी तुकोबरायांनी आज या अभंगामध्ये काही मार्गदर्शन केलेलं आहे. दोन वर्गाला या ठिकाणी तुकोबराय आज मार्गदर्शन करतायत. नंबर एक, जो धर्माविषयिक स्वधर्माला जाणू पाहतो, नीट अक्षर लक्षात घ्या, जो धर्माविषयक स्वधर्माला जाणू पाहतो आणि तदाकार होण्याची ज्याची प्रबळ इच्छा आहे त्याच्यासाठी एक आहे मार्गदर्शन धर्मासाठी. आणि जो राष्ट्रासाठी जगण्याचा एक प्रचंड मोठा ज्याचा मानस आहे त्याचा स्वधर्म काय असावा, म्हणजे धर्माचं पालनही होईल आणि राष्ट्राचं रक्षणही होईल. केवळ घर असून चालत नाही, घराला अंगण असावं लागतं. जरी आपण स्क्वेअर फीटमध्ये राहत असलो तरी पण यायला जायला पोकळी लागतेच. जरी फेसोफेस बांधकाम असेल तशी माणसाची एक चांगली सवय आहे, हक्काची 500 स्क्वेअर फीट असेल तर 500 स्क्वेअर फीटच बांधणार आणि गाडी दुसऱ्याच्या दारात पार्किंग करणार. ही एक मानसिकता आहे, तर तसं असून चालत नाही. घर म्हटलं की त्याला अंगण हे पाहिजे किंवा पोकळी ही पाहिजे, त्याशिवाय घरात जाणार कसं. धर्माचं पालन जर करायचं असेल तर राष्ट्र सुरक्षित असलं पाहिजे, भूमी स्वातंत्र्यात असली पाहिजे, तरच या गोष्टी शक्य होतात. तुकोबारांनी खूप जाणकाररित्या या अभंगामध्ये मार्गदर्शन केलेलं. आपण सर्वजण ब्रह्मस्वरूप आहोत. नीट आहे का? आपण प्रत्येकजण ब्रह्मस्वरूप आहोत. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे दशोपनिषदे श्रुती स्मृती अवघ्यांनी किती जरी हात वर करून सांगितलं तरी सारांश एवढाच आहे, आपण सर्वजण ब्रह्मस्वरूप आहोत. तुम्ही कुठेही जा, तुम्ही शास्त्र ढुंढाळा, तुम्ही सारी वेद ढुंढाळा, तुम्ही 18 पुराणे ढुंढाळा, सारांश एक, आपण सर्व ब्रह्मस्वरूप आहोत. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. विश्वास नाही बसत. मग रात्री घरी गेल्यानंतर दिवसभराच्या व्यापातून रात्री 2 घास खाल्ले, आपण भोजन केलं, आता आराम करणार आहोत. डोळे झाका आणि फक्त एवढंच म्हणा, काही म्हणू नका. डोळे झाका आणि हृदयामध्ये माझी माऊली आहे, माझे तुकोबर आहेत, माझे पांडुरंग परमात्मा आहे, त्याचं स्मरण करा. आवडणाऱ्या देवतेचं स्मरण करा. माझ्या हृदयात आहे, हृदयस्थो जनार्दना हा, त्याच्याकडे अंतर्मुख होऊन लक्ष द्या आणि एवढंच म्हणा, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी सद्रूप आहे, मी चिद्रूप आहे, मी आनंद रूप आहे, याची अनुभूती येणारच. पण आम्हाला अजून ठाऊक नाही. एक सुफी संत फार गोड सांगतात, अरे त्या सच्चिदानंदाशिवाय या जगात दुसरं काही सत्य नाही. ब्रह्मस्वरूपाशिवाय अर्थात चैतन्यमयी शक्तीशिवाय या जगात दुसरं काहीच सत्य नाही, की जी आपल्या सर्वांच्या हृदयात नांदते आहे आणि तिच्या बलावर आपलं सर्व कार्य चालू आहे. तो सुफी संत असं सांगतोय, यहा मेरे अपने, या विश्वामध्ये, यहा म्हणजे विश्वामध्ये, यहा मेरे अपने सिवा कुछ नाही. शुद्ध चैतन्य विना या विश्वामध्ये सत्य काही नाही. म्हणून मी चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, ज्ञानरूप आहे. यहाँ मेरे अपने सिवा कुछ नहीं, मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई, यहाँ मुझे मेरी मस्ती यहाँ लेके आई.
पहा, कीर्तन हा विनोदाचा भाग नाही, हे तुम्हाला सांगायला काही नाही. आता त्याचा विनोद केला, त्याचं नाटक केलं, त्याची एकांकिका केली, तो भाग सोडून उद्धाराचं साधन फक्त या कलियुगामध्ये कीर्तन आहे. काय घेऊन जाणार आम्ही? आज निर्धार करा, अढळ विश्वास ठेवा, निश्चय करा, आत्मनिश्चय करा, आत्मबल जागृत होऊ द्या. आपलं खरं स्वरूप काय? मी हंडे महाराज नाही, अरे छाती आहे, हात आहे, पाय आहे, डोका आहे, हे सर्व पार्ट आहेत. या हंडे महाराज रूपी देहाला चालविणारा जो आहे तो मी आहे. अयमात्मा परब्रह्म चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. निर्धार करा, मैं हूँ आनंद, मैं हूँ आनंद, आनंद है मेरा. मैं हूँ आनंद, आनंद है मेरा. अजब है ये मस्ती, अजब है ये मस्ती, बिना मुझको मुझे मेरी मस्ती. ही माझी निष्ठा नाही आहे का? आता आपली निष्ठा नाही, आपली निष्ठा. जागा सापडेल तिकडून निष्ठा. मी ब्रह्मस्वरूप आहे, ही माझी निष्ठा आहे, हा माझा निर्धार आहे, हा माझा आत्मनिश्चय आहे, आणि हेच माझा आत्मबल आहे. एवढंच करा, आणि त्यासाठी हे सर्व आहे. पण ते आपलं होतंय कसं? एक गेला वकिलाकडं, मला साहेब माझ्या हातून खून झाला. आपलं होतंय कसं? माझ्या हातून खून झाला. वकील म्हटले मग काय करायचं? मला तुम्ही यातून बाहेर काढा, तुमचं काय असेल ते देतो, पण मला यातून बाहेर काढा. विठाला विठाला मला मला यातून निर्दोष बाहेर काढा. वकील मोठे हुशार होते, मोठे वकील होते. आता मोठे वकील कोण? जो खऱ्याचं निव्वळ खोटं करतो, त्यात एक्सपर्ट पाहिजे. काय बरोबर ना? तुम्ही कितीही रंगवा साहेब, कितीही रंगवा, किती खरं करा, पण तिथं गेल्यानंतर किती खरं असू दे त्याचं खोटच करणार आणि याला बाहेर काढणार. तो आपल्यासाठी मोठा वकील. निर्दोष सोडवा साहेब. साहेब म्हणले 10 लाख घेईल. याने नुकतीच गावाकडे जमीन विकली होती. म्हणला 15 लाख देईल, 15 लाख देईल. वकील म्हणले सांगतो तेवढंच करायचं, आगाऊपणा करायचा नाही. तुला आगाऊपणा करायची सवय मी तुला बऱ्याच दिवसापासून ओळखतोय. म्हणलं काय करू? काय नाही, ज्या दिवशी वादी प्रतिवादीचे वकील आम्ही उभे असू, सरकारी वकील वगैरे आम्ही उभे असू, त्यावेळेला सरकारी वकिलानं तुला काही जरी विचार, काही, तू फक्त एवढंच करायचं. त्यानं समजा विचारलं तुला तुझं नाव काय, तू एवढंच करायचं. त्यानं विचारलं अरे अमुक क्या मृत झालेल्या इस्माला तू ओळखत होतास का? तू एकच करत. म्हणला साहेब कोणताही प्रश्न विचारू, तू फक्त उत्तर एकच. हात हलवायचा वर करायचा. म्हणला साहेब निर्दोष सुटायचोय, काळजीच करू नको, 35 वर्षाची प्रॅक्टिस आहे, एकाचही कधी खरं होऊ दिलेलं नाही, तू काळजीच करू नको. ठरल्याप्रमाणे ती तारीख आली. वादी प्रतिवादीचे वकील उभे राहिले, जज साहेब बसलेत. सरकारी वकिलांना प्रश्न, आपलं होतंय कसं ते सांगतो बरं. सरकारी वकिलांनी प्रश्न विचारला, अरे तुझं नाव काय, तुझं नाव काय? इकडे लक्ष द्या. अरे तू राहतो कुठं? तुझ्या घरी कोण कोण आहे?
काही विचारलं हे करायला लागलं, हात उडवायला लागला. जज साहेबांनी नीट चष्म्यातून बघितलं, हे काही कामाचं दिसत नाही, त्याला बोलताच येत नाही, कशा तो खून करते. काहीतरी जजमेंट लावलं, अनुमान लावलं आणि त्याचंही नशीब चांगलं, म्हणायचं प्रारब्ध चांगलं. आणि साहेबांनी त्याला दिला निर्दोष सोडून. जावे म्हणले, बावळट आणले कुठून, धरून काय कुणाला काय. बाहेर जसा आला केवढा आनंदोत्सव, इकडे लक्ष द्या, बाहेर आल्यावर केवढा आनंदोत्सव. वकील मारतात, याच्या हातावर हात तो मारतो, त्याच्या हातावर हात ते मारतोय, त्याच्या राहतात. वकील म्हणतात कशी काय आयडिया, म्हणतो वकील साहेब काय तुमचं खरं माझं भाग्य नाही, तर गेलोच होतो 15-16 वर्षासाठी, तुम्ही होते म्हणून वाचलो. वकील साहेब म्हणतात आहे की नाही, सगळं असं करत करत खूप दूरपर्यंत गेले, सगळं काही आनंद झाला होता. आणि शेवटी वकील साहेब म्हणले, अरे सगळं खरं झालं, तुझ्या मनासारखं झालं, तू निर्दोष सुटला, आपल्या फीचं काय. यांनी जागेवर उत्तर दिलं, अजून फी मिळाली का नाही मला माहित. आपण ब्रह्मस्वरूप आहोत, आपण चाचपडत बसतोय. खरंच आपण कुठं काय ब्रह्म उडवलाच. अरे तू चैतन्यमय प्रभू आहेस, तू आनंद स्वरूप आहे, तू चिद्रूप. आम्ही कोणत्याही प्रकारे निर्धार करायला तयार नाही, आत्मनिश्चय करायला तयार नाही, आमचं आत्मबळ जागृत व्हायला तयार नाही, आमचा भाव दृढ व्हायला तयार नाही. आणि त्यामुळे आमची निष्ठा बसेना. सज्जन हो, तुकोबारायांना सांगावं लागलं, तुमच्या जीवनाचा उद्धार जर करून घ्यायचा असेल भक्तजन हो, प्रभू विषयक तुम्हाला जाणून घेऊन तदाकार व्हायचं असेल तर तुम्हाला त्याचं लक्षण आज मी सांगणार आहे. अभंगाच्या प्रथम चरणात अच्छा अभंगामध्ये प्रथमताच निष्ठा या अक्षरावर तुकोबारायांनी भर दिलेला आहे. आमच्यावरच निष्ठा नाही. बिघडल्यावर माणूस म्हणतो ना, आवाज करू नको, आपलं डोकं फिरलं ना, माझ्यावर विश्वास नाही. ते आम्हाला अगोदरच कळलेलं आहे, तू विश्वासाच्या बाहेरचा माणूस आहेस. निष्ठा कशाला म्हणतात. आजचा दिवस तर फार महत्त्वपूर्ण दिवस आहे आपल्या सर्वांसाठी, हिंदू जनासाठी. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र यांचं ना भूतो ना भविष्यते असं देवालय उभं राहिलं. प्रभू आसनस्थ झाले. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. एवढी परमभाग्याची आणि या परमभाग्याच्या दिनी तुम्हाला कीर्तन झाल्यानंतर एक महान भेट आम्ही आज या ठिकाणी देऊन जाणार आहे. फुकट नाही. ते बघायला लागले खाली बघायला. देऊन जाणार आहे, देणार.
प्रभू रामचंद्राय म्हटलं की आमचं जीवन निष्ठा सांगतोय, आपलं सर्वांचं जीवन. राम गावा राम गावा, राम जीवीचा विसावा, जीवीचा विसावा, कल्याणाचे जे कल्याण, जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान, मंगलाचे जे मंगल, राम कौशल्येचा बाळ, राम कौशल्येचा. सर्वांना कामगिरी प्रमाण निष्ठा सांगतोय, कामापुरतं सांगतो, सविस्तर काय ते नंतर मी बोलेन. सर्वांना कामगिरी प्रमाणे प्रभू रामचंद्रायानं भेट दिली. युद्ध झाल्यानंतर म्हणजे जसं इलेक्शन झाल्यानंतर कार्यकर्ते थकलेले असतात, त्यांच्यासाठी काही मेजवानी असते, त्याप्रमाणे युद्धावरून ही सर्व मंडळी परत आलेली आहे. प्रभूनं सर्वांना ते ज्यांनी ज्यांनी जशी कामगिरी बजावली त्याप्रमाणे अशी भेट दिली. शेवटी एक घटक, एक पात्र असं राहिलं की काय द्यावं प्रभूला कळेना. त्या घटकाचं नाव आहे प्रभू हनुमंतराया, त्या घटकाचं नाव आहे मारुतीराया. काय द्यावं? आणि सीतामैयानं हट्ट धरला, मी कामापुरतं सांगतोय. रामायण तर खूप मोठं आहे, ते माझे महाराज सकपाळ महाराज, परमपूज्य सकपाळ महाराज सांगू शकतात. मला शिवाजी महाराजांच्या पलीकडे जास्त काही माझं डोकं चालत नाही. माझं डोकं संभाजी महाराज, शिवाजी महाराज तिथंच लॉक होऊन गेलेलं आहे. आणि अध्यात्म गुरुमाऊलींनी दिलेला जो काही माझ्याकडं जे काही ठेव आहे त्याच्याबद्दलच. सीतामैयानं हट्ट दिला, प्रभू असं काही द्या, इतरांपेक्षा वेगळं काय द्यावं? हनुमंतरायाला द्यायचंय ना, काय द्यावं? शेवटी प्रभूचा नाईलाज झाला. देण्यासारखं तर त्या कर्तृत्वाप्रमाणे कामगिरीप्रमाणे काही नाही, परंतु द्यायला तर हवं म्हणून गळ्यामध्ये नवरत्नाचा हार होता, तो हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये घातला. पाठमोरे झाले प्रभू आणि मागे वळून पाहतात तर प्रकार हा झाला. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, त्यातल्या गांभीर्य सांगतो, निष्ठेबद्दल सांगतो. हनुमंतराया एक एक तो जो रत्न होतं ते काढायचे, फोडायचे, फेकून द्यायचे. पृथ्वी मोलाचं एक एक रत्न. ते प्रभू रामचंद्रायाच्या गळ्यातला नवरत्नाचा हार म्हणजे ते काय आपली काही 1.5 तोळ्याची चेन आहे का? ते काय बाजारातून आणलेले काय कचाकड्याचं पिसं, ते प्लॅस्टिकचं ते काय तसं तसलं आहे का काही? एक एक रत्न पृथ्वी मोलाचं फोडावं आणि हनुमंतरायानं फेकून द्यावं. सीते पाहिलंच आहे किंमत. तुझा हट्ट म्हणून ते दिलं, ही गोष्ट बरोबर आहे. आपण ते पृथ्वी मोलाचं एक एक रत्न फोडून फेकून देत आहेत हनुमंतराया. सीतामैया हसल्या, म्हटल्या तसं होणार नाही, काहीतरी गमक आहे, चला परत जाऊन विचारू. आले, विचारलं, अरे पृथ्वी मोलाचं रत्न आहे मारुती, ते काय चाललंय? म्हटलं देवा खरं सांगू का, रत्न पृथ्वी मोलाचं आहे, मी मान्य करतो, पण माझ्या कामाचं नाही. निष्ठा. मग तुझ्या कामाचं काय? हनुमंतराया तुझ्या कामाचं काय आहे? तुला अपेक्षित काय त्या रत्नामध्ये? तेव्हा हनुमंतरायाचं उत्तर आहे, अरे जिस माला में राम नहीं है वो माला किस काम की. माझ्या महाराजांच्या ग्रंथामध्ये खूप उल्लेख सुंदर आलेला, मी सांगेलच पुढे. अरे जिस माला में निष्ठा राम नहीं है वो माला किस काम की. जिस माला में जिस माला में, अरे जिस माला में राम माला किस काम. जिस माला में राम वो माला किस
गोष्ट ऐकायला फार सोपी वाटली, अतिशय सोपं वाटलं, पण निर्धार आणि निष्ठा पा कशी आहे. प्रभू रत्न पृथ्वी मोलाचं आहे, शंका नाही, पण त्या रत्नामध्ये माझा राम नाही, काय काम आहे. दिसायला शरीर सुंदर आहे, मूलतः निसर्गता सुंदर आहे, आणि त्यात अजून सुंदर झाला किंवा झाली. आता तर भरपूर सौंदर्य प्रसाधन आहेत. ज्यानं एवढं सुंदर शरीर दिलं, ज्या सुंदर शरीराला अजून आपण नटवतो, शृंगारित करतो, कधी हा मनात विचार आला का इतकं सुंदर शरीर मला ज्यानं दिलं तो बनवणारा किती सुंदर असेल, हा कधीच आमच्या मनात विचार नाही आला. आणि जो शरीर बनवणारा सुंदर आहे तो कसा आहे, राजस सुकुमार मदनाचा पुत्र रवी शशी कळा आणि तो सर्वांचा हृदयाचा. इतकं सुंदर शरीर आहे, इतकं सुंदर सर्व इंद्रिय आम्हाला दिली, पण जे सुंदर वदन दिलं, मुख दिलं, त्या मुखामध्ये प्रभूचं नामस्मरण नसेल तर त्या शरीराला काय किंमत आहे. अरे अमोलिक रत्न माऊली ज्ञानोबाराय म्हणाले, अमोलिक रत्न ज्ञानोबारायांनी रत्नाची त्याला उपमा दिली, पण त्या शरीराच्या मुखामध्ये जर प्रभूचं नामस्मरणच नसेल तर काय उपयोग आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हानवे काळ सर्प आहे नात्रा म्हणाले, जिव्हानवे लाव जळो त्याचे जिने, यातना भोगनी यमपुरी. खूप काही आपल्या जवळ असू द्या, सर्व काही भरपूर आहे, समृद्धी आहे, पण प्रभूचं नामस्मरण जर मुखामध्ये नसेल तर त्या शरीराला काही उपयोग नाही. रत्न आहे परंतु राम नाही. हनुमंतराचा ज्याप्रमाणे ठाम निश्चय आहे त्याप्रमाणे निश्चय ठेवा, विश्वास ठेवा, निष्ठा ठेवा. तुकोबारायांची निष्ठा कुठपर्यंत घेऊन गेली, एकांताचे सुख एकांताचे सुख, एकांताचे सुख Let's go!
आहे हा तुकोबारांचा निश्चय आहे, तुकोबारांची निष्ठा आहे, हाच तुकोबारांचा निर्धार आहे. आणि निष्ठेबद्दल जर आपण पाहिलं तर निर्धार ही त्याला पोषकता देणारी वास्तविकता आपल्या जीवनामध्ये पाहिजे. निर्धार पाहिजे, ते डळमळीत काम नको, डळमळीत काम नको. पाण्यानं आता आपण गावाकडे येणारी जाणारी मंडळी आहोत. आता सध्या बरं आहे, सुपीकता आहे, पण पूर्वीचा जुना घाट जर पाहिला, जुना घाट 7 तास 8 तास 10 तास पॅक व्हायचा. गावाला जायचे तुम्ही, जाताना मुंबईवाला आला म्हणजे रुबाबात यायचा, ती नीळ, ती इस्त्री, ती टोपी आणि तो ट्रंक आणि भानगडी मोठा कुठाना डोका असायचं तो. आणि गावावरून येताना परत अरे बाप रे, भाकरी बांधून द्यायची, एस टी स्टँडपर्यंत घालवायला यायची. बायको दाराच्या आडून घरातूनच रडायची, बाहेर यायची मुभा नव्हती तिला. एस टीत बसले की रडायची, माणसं जसा युद्धावर निघालाय. पण भयानकता होती ना, भयानकता होती. मुंबई तीच आहे, घाटावरचा प्रदेश तोच आहे, माणसं तीच आहेत. बदललं काय? ते जे प्रेम होतं आता कुठं राहिलं? बदल कशात झाला? भावनेत बदल झाला. विठाल तुम्ही किती पुढे जा, मॉडर्नायझेशन जीवन जगत असताना किती पुढे जा, पण एक मात्र नक्की आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये निष्काम प्रेम नाही, तू कितीही मोठा हो, किती पुढे जा, तुझ्यासारखा शोधूनही दरिद्री या जगात सापडणार नाही. पाहिजे ते निष्काम प्रेम. जे प्रेम समस्त भक्तांनी श्री विठ्ठलावर प्रभूवर केलं, जे प्रेम गोपिकांनी गोपाळांनी कृष्ण भगवंतावर केलं, जे प्रेम अरे वानरांनी प्रभू रामचंद्र रायांवर केलं, जे प्रेम आपले पूर्वज मर्द मावळे त्यांनी छत्रपती शिवरायांवर केलं, जे प्रेम पशून देखील छत्रपती धर्मवीर संभाजी राजावर केलं. ते प्रेम कुठं आहे? ते प्रेम निष्काम प्रेमाची परिभाषा आजच्या या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतायत. निर्धाराची परिभाषा सांगतायत, निष्ठेची परिभाषा सांगतायत. महाराज दुसऱ्या चरणात निष्काम
जो स्वतःला स्वतःची ओळख करून घेतो ना तो भक्त. 6 तास पूजा, देव खालून वरून खालीन पाणी, कुणाच्या नाकात कुणाच्या डोळ्यात, कर बाबा आता तिथं काय करायचे ते कर. ते वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. तो भक्त होईलच असं नाही. भक्तांचं लक्षण तुकोबारांनी फार वेग बघतायचे जाणं जे देही उदास गेले अशा पाश निवारुनी. हे चोंबळ म्हणजे भक्त होतो असं नाही, पण करायला हरकत नाही. श्रवणं कीर्तनं विष्णो हा स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्य आत्मनिवेदनं. विविध प्रकारच्या भक्तीमध्ये ती एक भक्तीच आहे, करायला हरकत नाही. पण अतिशयोक्ती काही माणसं खूप करतात. सत्यनारायणाची पूजा आपण मनोभावे घालतो. उगाच आता पोराचं लग्न झालंय म्हणून करणं आहे बाबा करा. गावातल्या लोकांना किंवा रहिवासी मंडळींना, संबंधित मंडळींना आहे म्हणून चला. भक्ती भाव श्रद्धा काय आहे? काही नाही, काही नाही. भटजी काका म्हणतात कुंकुम समर्पयामी, हा हळदीत बोटं घालतो ते पण कळत नाही. हरिदम समर्पयामी ह्याने उचललीच फुलं. मी केला होता सत्यनारायण, तुम्हाला सांगितलं होता मागं, पण लक्षात नसेल राहिला. गणपती उठायच्या वेळेला अनंत चतुर्दशीला भटजी काकांचा शॉर्टेज होतो. शॉर्टेज भटजी काकाच मिळत नाही. आणि मी त्या दिवशीपासूनच होतो. आता एवढ्या गोंधळात कीर्तन कोण ऐकायला येतं? कीर्तनाचा वर्गच नाही ना, तो ऐकणारा जो असतो. मी घरीच होतो. भटजी काका काय मिळाले नाहीत. शेजारचं एक मंडळ होतं, ते एक पोरगा आला अध्यक्ष. मला म्हटलं महाराज काय करताय आज? ते हळूहळू आतमध्ये घुसायला लागला. काय करताय? म्हणजे काय नाही, निवांत आहे आज. निवांत आहे? हो म्हटलं निवांत आहे. महाराज जरा एक काम होतं. म्हटलं बोला. गणपती अडचणीत आलाय. म्हटलं गणपती अडचणीत आला आणि मी काय करू? नाही म्हणले काय झाले, पूजा केल्याशिवाय गणपतीला बुडवता येणार, विसर्जनही म्हणा, गणपतीला बुडवता येईना. मग म्हटलं मी काय करू? बघा ना जमत असलं तर पूजेचं. तर मी विचार केला घरी बसण्यापेक्षा जायला काय हरकत आहे. तेवढंच ठिबक सिंचन आला हाताला तर आलं काय. आणि जरी चुकलं, मी कधी केलेलं नाही, जरी चुकलं तरी गणपती काय आपल्यावर FIR दाखल करीत नाही, काय केस करीत नाही ना पोलीस चौकीत जा. चुकलं तर चुकलं. ही पण बावळाटं पोरं, यांना काय कळलं, यांना आरती कळलं ना तर सत्यनारायण कधी कळावं. मी आपलं गडबडी ते धोतर नेसलं, जाणवं नाही ते दोरा उलटा पलटा कसा तोडून कुठं घातला बाबा मलाही कळलं ना ते. आणि वरून ते उपरणं घेतलं. घरात एक पोथी होती, ती नेमकी हाताला सापडली. हातात ताडपत्रीची पिशवी घेतली. कळलं का? माझ्या काकी विचार करतायत रोज हा फेटान उपरणं घेऊन जायचा, आज ताडपत्रीच्या पिशवीवर कसा आला? आज कोणतं कीर्तन आहे? म्हटलं चला गेलो मस्तपैकी. त्याने मांडायला सुरुवात केली. मी कधी सत्यनारायण केलं आहे, लग्नाच्या वेळी बसलो, त्याच्यानंतर कधी त्याची माझी गाठही नाही. आणि लग्नाच्या सत्यनारायणाच्या वेळेला आपली डोकी काय ठिकाण्यावर असतात का? असं ना, असं आपल्याला लाजच नाहीत माझ्यासही. ते मांडायला घेतलं. मला तरी काय माहिती आहे माऊली, मला माहीतच नाही कसं मांडायचं. काय आपला कधी संमतच नाही. लग्न झालं आणि मी कीर्तनकार झालो. तिकडं कधी त्या डिपार्टमेंटला गेलो नाही. पण अंदाजानं म्हटलं त्यात ठोकून चौरंग मांडला. 10-12 पीस होते, त्यातला डिसेंट कलरचा भारी पीस शोधून काढला, तो त्याच्यावर टाकला. कारण मला माहीत होतं उद्याचं काय प्रकरण आहे. त्याच्यावर ते 90 रुपये किलोचे बासमती इंद्रायणी होते, बाजूला काढले, बासमती ओतले. ते ठेवलं कसं तरी. इकडून तिकडून 1.5 डझन केळं, हो मोठी मोठी केळं 80 रुपये डझनाची आणलेली, अख्खी सत्यनारायणाला ठेवली. मला काय माहिती आहे 1 का 2 ठेवते. तो सचिव होता मंडळाचा, म्हणला महाराज अहो ती 1.5 डझन सत्यनारायणाला हवी. त्याला वाटलं लागत आहे, ते गेलं बोंबलं. तसं तरी मांडामांड केली. नगरसेवक यायचे होते, त्यांच्यासाठी वेफर्स आणि काजू कतली आणली होती 800 रुपये किलोची. मला वाटलं सत्यनारायणाला आणली. मागं होती भिंत, इकडं होता चौरंग. चौरंगाच्या आणि भीतीच्या मध्ये दाबून ठेवलं दोन्ही. म्हटलं सत्यनारायण आजचा दिवस फक्त रात्र सांभाळ, उद्या माल आपलाच. माझ्या डोक्यात एकच, चौरंग आणि सभोवतालचा माल आपलाच उद्या. मांडामांडी झाली. 2 पाट ठेवले, मी एका पाटावर, अध्यक्षीने एका पाटावर, त्याची बायको. झाली सुरुवात. माझं कुठं पाठ होतं, वाचूनच केली सुरुवात ते पोथीमध्ये. मंत्र म्हणायला सुरुवात केली. श्री गणेशाय नमः,
श्री माधवाय नमः मधुनाय नमः पद्मनाभाय नमः जनार्दन गोविंदाय नमः. तो मागचा झटका असतो बरं का, मध्ये काही म्हणा तुम्ही, ते मला बऱ्यापैकी डोक्यात होतं. श्री गणेशाय नमः श्री माधवाय गोविंदाय नमः असा झटका मारला की तुम्ही म्हणता बडजी लय हुशार आहे. तेवढ्यात आलो पुढं कंसात पुथीत 3 वेळा पाणी खाली सोडा. मी पण म्हटलं 3 वेळा पाणी खाली सोडा. त्यानं 3 वेळा पाणी खाली सोडलं. तेवढ्यात बाबांसारखे, माझ्या सपकाळ बाबांसारखे अनुभवी महात्मे आले. माझा आवाज ऐकून मी उघडाच होतो बांब्या. आता अनुभव आहे ना त्यांना, त्यांनी घेतला जोरात चिमटा मला आणि मला म्हणतात महाराज उलट झालंय उलट. मेला रे म्हटलं हांडे महाराज तुझा पहिला शेवटचा सत्यनारायण हा. पण मी थोडा डेअरिंगबाज असल्या कारणानं थोडा मागे वळलो, असा थोडं केलं. म्हटलं बाबा काय झालंय. बाबा म्हणतात बायको उजवीकडं बसले डावीकडं डावीकडं. तेव्हा मला कळलं सत्यनारायणाला बायको डावीकडे बसते. मला तरी काय माहिती लग्नाच्या वेळेला कुठं बसलो होतो आपण, तुम्हाला तरी आठवतंय का. ते बघा माना आली होती नाही म्हणते ते तसलेच. आता ही माझी झाली चूक, मी अंगावर कशाला घेऊ. ही अतिशोक्ती आहे आपली. मी जागेवर गिअर वाढला, क्लचही दाबला नाही, म्हणलं इंजन तुटू नाही तो फोटो. बाबांच्या समोर केली सुरुवात. अहो म्हटलं ताई असं का बसलात, असं बसायचं नाही. अध्यक्षाच्या बायकोला हे बसलं असं पाप आहे, देवाला चालत नाही. मी पूजा म्हणण्याच्या गडबडीत होतो, नजर चुकीनं असं तुम्ही का बसायचं, तुम्हाला कळत. मी म्हणतोय तिला, मलाच कळ ना तिला कधी सुधराव. तिला कशी तरी सरळ करून घेतली. आता ती असं बसायचं ना म्हणलं, ती पण येडी फुकणीच होती ती. तिने आपली अशी साडी धरली, ती बसली इकडं आणि 8 ठोंब्या बसला तिकडं आणि झाला परत मंत्र माझा चालू पूजा. अतिशोक्ती कधी कधी काय होतो पहा. परत माझा मंत्र चालू झाला. श्री गणेशाय नमः श्री माधवाय गोविंदाय नमः पद्मनाभाय नमः. 3 वेळा पाणी खाली सोडा. त्यानं 3 वेळा पाणी खाली सोडलं. परत मंत्र रिवर्स झाला. श्री गणेशाय नमः श्री माधवाय गोविंदाय नमः पद्मनाभाय नमः. डोळ्याला पाणी लावा. त्यांनी गडव्यात हात घातला आणि माझ्या डोळ्याला पाणी लावलं. त्यांनी मला शुद्ध केला. अरे निष्ठा नाही, निर्धार नाही, आत्मबल नाही, आत्मनिश्चय नाही, केवळ अतिशयोक्ती आणि देखावा. जीवन यशस्वी करायचं ना, निष्काम प्रेमाविना पर्याय नाही. गोपाल कृष्णाची मुरली वाजली, हरी सावळिया वाजवली मुरली. यायचं 500 रुपये दिले जातील. व संध्याकाळी ढाब्यावर जेवणाची व्यवस्था आहे. असं होतं निष्काम प्रेम आहे. अरे निष्काम प्रेम राहिलंच नाही. आणि म्हणून तर तुकोबारांनी त्यावेळेला सांगून ठेवलं जे आज सत्य होत आहे. राजा प्रजा द्वाड देश शाक्तवास करती तो, अधर्माचे उघड पीक धर्मरंकते गावी. न पिके भूमी न कापे भारे, मेघ वारे पितील तुका
म्हणे अवघी दुःखे सुखे येती वस्तीसी. निष्काम प्रेम वेणूचा मंजूळ ध्वनी कानावर आल्या जशा आहे तशा धावायच्या, याला म्हणतात निष्काम प्रेम. आज आपण जे आलोत ना, धर्मावर असलेलं निष्काम प्रेम, आणि म्हणूनच आपण हातातली कामं जी काय असतील किंवा दिवसभराचे श्रम विसरून या ठिकाणी आलात. खरोखर आपण भगवत भक्तच आहात. या व्यतिरिक्त भगवत भक्त शोधायला जाऊ कुठं? नामस्मरणात माझा श्रम परिहार होणार. मला मंडपात गेलं पाहिजे. ही निष्काम प्रेमाची पावती आहे. आपणा सर्वांना शिवचरित्र तर यापूर्वी महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही करून गेलो. काय दिलं राजांनी, काय दिलं आऊसाहेबांनी? फिरगोजी नरसाळे सांगतो, फिरगोजी नरसाळे संग्राम दुर्ग 55 दिवसाचा. त्याचं दुसरं नाव आहे मातीचा भुईकोट किल्ला. कुठे आहे हा संग्राम दुर्ग? संग्राम दुर्ग हा किल्ला आहे चाकणच्या बाजारामध्ये आता सध्या, ज्याच्यामध्ये इतका व्यवस्थित महाराष्ट्र शासनानं ठेवलेला आहे. रोज सकाळी संडासला लोक जातात. कोणाला वेळ आहे? कोण लक्ष देणार? किल्ला या महाराष्ट्रातील असा नाही निर्माण झाला. आपल्या पूर्वजांची हजारो मर्दमौल्यांची घरं उद्ध्वस्त झाली. माय बहिणीच्या हातातील सुरे फुटले, माय बहिणी विधवा झाल्या, त्यांच्या हातातील बांगड्या फुटल्या, मुलं बाळा अनाथ झाली, घरादार जळाली. तेव्हा एक एक गडकोट उभा राहिलेला. सांभाळायचा कुणी सांभाळायचा? आज राजगड सारख्या ठिकाणी आलात, 26 वर्ष जेथे छत्रपती आणि आपले पूर्वज राहिले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. राजांची राजधानी. लेकरं तिथं दर्शनाला येतात राजांच्या. त्यांना खायची मुश्किल, अन्न मिळणं मुश्किल. तुम्हाला ठाऊक नसेल, आपल्या जिजाऊ सृष्टीमध्ये मोफत अन्नदान आपण चालू केले. मोफत कितीही येऊ. पण आपली पण जात अशी आहे, काही खात्यातून जाताना मला म्हणतात, महाराज खायला जरा थोडी भाजी खा, जरा तिखट असती ना, लय भारी झालं असतं. अरे तुला वाटतं काही? हा प्रसाद आहे, राजांचा प्रसाद आहे. अंतःकरणपूर्वक श्रद्धायुक्त अंतःकरणानं सेवन केला पाहिजे. इथं चव नाही केली जात. ही चव जर आपल्या पूर्वजांनी केली असती तर स्वराज्य कसं उभं राहिलं असतं. भूक लागली तर भूक खाल्ली, तहान लागली तर तहान प्याले, तेव्हाच हे स्वराज्य उभं राहिलं. निष्काम प्रेमाची पावती होती. राजे निष्काम प्रेम देत होते. आपले पूर्वज मर्दमावळे निष्काम प्रेम देत होते. जिजामाता निष्काम प्रेम देत होत्या. संभाजी राजे निष्काम प्रेम देत होते. तेव्हा स्वराज्य. 55 दिवस किल्ला लढला संग्राम दुर्ग. अखेर शेवटी किल्ला पडला. 55 दिवस लढणं सोपं नाही. भुईकोट किल्ला 22,000च्या विरोधात फक्त आणि फक्त 300 मावळा आपले पूर्वज. 300 किल्ल्याचे किल्लेदार होते फिरगोजी नरसाळे. किल्ला होती 22,000च्या 22,000 फौजेच्या. शाहिस्ता खानानं फतवा काढला, कोणत्याही कृतीवर आम्हास हवा तो संग्राम दुर्ग. आणि पुरार करण्यात आले. बुरजावर तटावर असलेल्या मौलांना काय काडीभरही तसुभरही माहीत नव्हतं की या भूमीतून, या जमिनीतून आपल्यापर्यंत मृत्यू येतोय. आणि तोच दिवस निवडला. झालं. सुरून फेरण्यात आले. डाबरबत्ती शिलकवण्यात आली. सुरुंगाचा स्रोत झाला. बुरुळ ठासळला. 2 शेकड्याच्या वरून मावळे काढले गेले. ढिगाऱ्यामध्ये
आणि किल्लेदार फिरदौसी नरसाळा हाती तलवारी घेऊन बाहेर आला खिंडीमध्ये. किल्ल्यामध्ये पडलेल्या भक्तांमध्ये आणि उर्वरित मौलाना दिला आवाज, अरे भक्त काय किती असर्थ बनण्यापेक्षा आता लढून बरा, स्वराज्यासाठी बरा, बदलासाठी बरा, राजांच्या प्रेमासाठी बरा. त्यावर करा गर्जना, कोमली आसमंताला भिडणारी गर्जना, गर्जना हे तुम्ही घाटावर जे असं वाटतच नाही. माझ्या माऊलींना मी प्रार्थना करतोय, माझ्या पांडुरंगाला, माझ्या राजांना प्रार्थना करतोय. राजे 39 वर्ष झालं कीर्तन करतोय बाबा. पांडुरंगा भविष्यामध्ये या हंडे महाराजाला देणारा बनव, पण घेणारा मात्र बनवू नकोस. बस. कदाचित पुढच्या वर्षी जर जगलो वाचलो, पुढच्या वर्षी इथं जर कीर्तनाला आलोच तर हंडे महाराज पैसे घेणार नाही, उलट तुम्हाला देऊन जाणार. आणि जो माझ्या पाया पडून जातो, कीर्तन झालं पाया पडता तुम्ही, पाया पडतो. आपल्या समाजामध्ये अशी पद्धत आहे. साखर पुड्याच्या वेळेला आपण ते पोरीला पाहायला जातात, त्यावेळी ते पाहून झालं की मग कोण 100 देतं, कोण 50 देतं, कोण 500 देतं, कोण 200, आपल्या ऐपतीप्रमाणे देतात. म्हणजे आपली संस्कृती काय, ज्याच्या पाया पडतात, ज्यांनी पाया पडून घेतले त्यांनी पैसे द्यायचे असतात. तुमचं उलट आहे, तुम्ही आमच्याच पाया पडता आणि आम्हालाच पैसे देता. आपण पायंडा बदलणार. माऊलींच्या चरणी साक्ष ठेवून सांगतोय, जो हंडे महाराजच्या पाया कीर्तन झाल्यानंतर पडेल त्यालाच हंडे महाराज पैसे देणार. असं महाराज सगळं उलटच करायचंय आता. आणि नरसाळ्यांनी आवाज दिला, एकदा पुरुष एकदा महिला. फिरदौसी नरसाळ्यांनी आवाज दिला, गरीब नेता सरो कापू करा, जोडी करा, करतेस पिलवा बोला रे. अरे नळावरचं भांडं जर सरकलं, शेजारीने सरकावलं तर एवढं निर्मळ बोलता का, एवढं हळू बोलता का? सरकव ग बाई भांडं, सरकव, अजून बाजूला फेक. काही काहीचा शिव्यांचा तर अभ्यास मोठा, कानातलं गुंडाळं निघालं मळाचं, इतक्या घाणघाण देते शिव्या. मातांनो, तुम्ही आई दुर्गा आहात. शंभूराजांचा वध झाला त्यावेळेला तुम्ही शस्त्र हातामध्ये घेतली, तलवारी, भाले, भरच्या, समशेरी, आणि पतीला तुम्ही सांगितलं, जोवर माझ्या राजाच्या वधाचं उलट काढत नाही तोवर घास खाणार नाही आणि देणारही नाही. त्या आई दुर्गा तुम्ही नशीब बलवत्तर औरंगजेबाचं संताजी धनाजीच्या नेतृत्वाखाली तुम्ही लढलात. नमाजला गेला होता म्हणून वाचला, पण तो सापडला नाही म्हणून सोन्याचे कळस कापून आणणाऱ्या तुम्हीच आहात ना औरंगजेबाच्या शामियाण्याच्या. आता पटलं. अरे स्वराज्याचं घ्यायचं नसतं, स्वराज्याला द्यायचं असतं, तेव्हा स्वराज्य मोठं होत असतं. शिवरायांपासूनचा शिरस्ताय. एकदा पुरुष एकदा महिला भगिनी. आणि म्हणून केली गर्जना, जमीन नेता झाला, कापू करा, चालू करा, करतेस फिरवा बोला रे. मी का ओरडतोय मलाच कळेल, पण मला खात्री आहे उद्या आपण 26 जानेवारी जवळ आलेली आहे. मला खात्री आहे, अरे पश्चिम महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलेली ही माझी बांधव एक तरी उद्या खंडो बल्लाळ यामध्ये निर्माण होईल, एक तरी समताजी खोपडे निर्माण होईल, एक तरी धनाजी जाधव निर्माण होईल, एक तरी कणोजी नाईक जेठे निर्माण होईल, एक तरी पुन्हा वीरबाजी पसलकर निर्माण होते, एक तरी फिरदौसी नरसाळा निर्माण होईल, एक तरी याच्यामध्ये भगतसिंग निर्माण होईल, एक तर मदनलाल जिंद्रा होईल, हुतात्मा बाबू गेनो, लाल बाल पाल निर्माण होतील, नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि म्हणून ताकद लावतोय आणि ओरडतोय. मला रोजाने आणल्यासारखं नका ओरडायला लावू. मला काय, मी एवढं म्हणेन हार हार माना नाही त्याचा.
अरे ताकद लावा आणि नरसाळ्याने केली गर्जना तरी मिठा झाला कापूर करा जोडू करा गणपत फिरवा बोला रे बळ कमी पडलं. फिरंगोजी नरसाळ्यांच्या माघार घ्यावी लागली. मुघलांचं हिरव निशाण संग्राम दुर्गावर फडकलं गेलं. भगव निशाण गुंडाळून खाली मानेनु फिरंगोजी नरसाळे किल्ले राजगडावर आले. मी अनेक वेळा बोलावलं तुम्हाला पण तुम्ही येत नाही. हे माझं दुर्भाग्य आहे का तुमचं दुर्भाग्य आहे मला माहित नाही. पण या करतोय माझ्या ऐपतीप्रमाणे खूप छान करतोय. शिवराय आहेत, जिजामाता आहेत, संभाजीराजांचा महाराष्ट्रात नाही असा पुतळा, देखणा पुतळा. संभाजीराजे पाहिले 14 फुटाचा पुतळा आहे. संभाजीराजे पाहिले की अटॅकच म्हणजे स्ट्राईक झालं पाहिजे. आणि परवा दिवशी 11 जानेवारीला कार्यक्रमाच्या वेळी मनात आलं माझे संभाजीराजे आहेत, शिवराय आहेत, जिजामाता आहेत, 15 मावळे तयार करायला दिलेत, प्रमुख मावळे. पण ज्यांच्या त्यागावर हे स्वराज्य उभं राहिलं ते म्हणजे शहाजीराजे. महाराष्ट्रानं अजून न्याय दिलेला नाही. महाराष्ट्रात कुठेच पुतळा नाही. वेरूळला कुठेतरी एक छोटासा आहे. आणि म्हणून येत्या 19 एप्रिलला शहाजीराजांचा भव्य आणि दिव्य 15 फुटी पुतळा किल्ले राजगडाला बसवण्याचा माणूस केला. बसणार. तुम्ही या. तुम्ही येणार तर नाही पण जमलं तर या 19 एप्रिलला. आता एखादा म्हणेल महाराज तुम्हाला पैसे खूप मिळत असतील. मला कोण देतो? तुम्हाला सांगतो, सांगू नाही पण सांगतो. माझी गाडी कार्यक्रमाला फिरण्याची गाडी मी काल विकली आणि त्याचा ॲडव्हान्स देऊन आलो. ही दुसऱ्याची गाडी घेऊन आलो आहे. म्हणजे मी काय भिकारी नाही झालो. मला माहीत आहे माझ्या राजांची लीला फार वेगळी आहे. कदाचित पुढच्या वेळेला येताना हंडे महाराज जागवारमध्ये सुद्धा इथं येऊ शकतो. कारण माझा विश्वास माझ्या मनगटावर आहे, माझ्या हातावर आहे, माझ्या कर्मावर माझा विश्वास आहे. आम्ही त्याला भीक घालत नाही. या नाशिवंताला भीक घालत नाही. एकदा या शहाजीराजे क्या बात है असे शहाजीराजे तयार होत आहेत. किल्ले राजगडावर फिरंगोजी नरसाळे आले. आऊसाहेबांच्या समोर खाली मान. आऊसाहेबांनी पाहिलं आणि विचारतात फिरंगोजी कशापायी खाली मान? आऊसाहेब दिलेलं वाक्य नाही राखू शकलो, कामी नाही आलो आम्ही. आऊसाहेब गड नाही राखू शकलो. गड मुघलांच्या ताब्यात गेला, गनिमाच्या ताब्यात गेला गड. आऊसाहेबांचं वाक्य ऐका, निष्काम प्रेम. आऊसाहेबांचं वाक्य हे आहे फिरंगोजी गड एकच काय हजारो गड घेता येतील पण माझा एक फिरंगोजी जर गेला तर हे गड आम्ही कसे घेणार? हजारो गडांच्या तुलनेमध्ये माझा एक फिरंगोजी आहे. आणि म्हणून तुम्हाला आजपासून तुम्हाला विडाल आजपासून तुम्हाला स्वराज्याचा प्रमुख खजिना असलेला गड ज्याचं नाव आहे भूपालगड, या भूपालगडाचे किल्लेदार नेमस्त आहोत. फक्त एकच काम करा. या स्वराज्यामध्ये ऐका निष्काम प्रेम, या स्वराज्यामध्ये प्रत्येक घटकाच्या रक्ताचा एक एक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून स्वराज्य उभारणीसाठी तुम्ही तुमचा प्रत्येकाचा जीव सांभाळा, रक्त सांभाळा, रक्तपात होऊ देऊ नका. तुम्ही आलात हजारो गड घेता येतील. अरे प्रेम करण्याची पण कला असते. वीर बाजीप्रभू देशपांडे येत नव्हते स्वराज्यात. केवळ निष्काम प्रेम सांगायला आता वेळ नाही. शिवा काशी फक्त स्मरण करून देतो. मी सांगितलं होतं त्यावेळेला राजा शिवा ज्या रस्त्याने चाललास तो रस्ता मृत्यूकडे घेऊन चाललेला आहे. शिवाजी महाराज सांगतायत तो परतीचा रस्ता नाही शिवा. म्हणजे राजा आमचा मृत्यू वाट पाहतो. सिद्धी जोहरच्या रूपाने मृत्यू तुझी वाट पाहतोय. शिवा काशीत हसू लागला आणि शिवा काशीत म्हणतात कसे राजा
तुम्ही सुखरूप विशाळगडी पोचाल. आम्ही या पालखीत बसल्यावर हो आम्ही सुखरूप पोचू. जर राजा तुम्ही पन्हाळगडावरून विशाळगडी आणि विशाळगडावरून राजगडाकडे सुखरूप जाणार असाल तर हा शिवाकाशी माझ्या राजाच्या सुरक्षेसाठी एकच वेळ काय 1000 वेळा मृत्यूला सामोरा जायला तयार आहे. निघालो राजा त्या सुरुवात निष्काम प्रेमाशिवाय कितीतरी उदाहरण तुम्हाला सांगू. अरे माणसांनी तर प्रेम केलं पण पशून देखील रे माझ्या शंभू राजावर प्रेम केलं. शंभू राजांच्या कानावर बातमी आली. निष्काम प्रेम सांगतो अगदी सारांश रूपाने सांगतो. शंभू राजे होते शृंगारपुरी. गुप्तहेरानं बातमी आणली राजा त्या घाऱ्या डोळ्याच्या लाल दगड्या वऱ्यानं हिंदूंची कत्तल उडवलेली आहे गोव्याच्या हद्दीवर. हिंदूंची कत्तल. नाव काय त्याचं? व्हाईसराय काउंट द अल्होरा. शंभूराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. शंभूराजांनी घोड्यावर मान ठोकली, टाच मारली, घोड्यांच्या टापांची धूळ आसमंताला उडाली. पाखऱ्यानं दौड चालू केली. बरोबर ठराविक काही मावळे होते. जोताजी केसरकर, खंड बल्लाळ, संताजी, धनाजी वगैरे अशी काही मंडळी बरोबर होती. राजा मांडकी नदीच्या काठावर पोचले. अरबी समुद्राला आली होती भरती आणि राजे पोहोचायला आणि गुराब्यामध्ये बसून कौंद अल्होरा हातून सुटायला. नजरेच्या टप्प्यामध्ये असलेला कौंद अल्होरा हातातून सुटला. राजांच्या तळपायाची आग भयानकच मस्तकाला गेली. हातात आलेलं सावळ सुटलं. शंभू राजांचे डोळे आग ओकत होते. मांड अधिकच घट्ट कधी नव्हे ती पक्की मांड झालेली. घोड्याला पाखऱ्याला समजत होतं माझ्या राजाला हवं काय. आणि घोड्याला कळतं बरं का. ज्यांची लग्न व्हायचे त्यांना सांगतो तुम्ही मोटारसायकलीवर बसून बाबा भावल्यावर जा. तुम्ही पाहिजे तर सायकलीवर जा पण घोड्यावर बसू नका. घोड्याला फार एक निसर्गता वरदान आहे. घोड्यावर बसलं की या हृदयाची स्पंदनं घोड्याला लगेच कळतात आणि घोडीला तर लवकर कळतात. ते लगेच ओळखतं. वर बसलं मांड एकदा याच्यावरूनच ओळखतं. याच्यावरून हे आपल्यावर बसण्याच्या लायकीचं आहे का हे मी घेतलेला अनुभव आहे बरं का. आता दिला मी मित्राकडे दिला. घोडी होती ती 3.5 लाखाला घेतलेली घोडी होती माझ्यासाठी. मी फिरायला वर नवीनच आणली. माझ्यापेक्षा 2.5 फूट उंच होती आणि मी गेलो आगाऊपणा करायला. मांड टाकली, घट्ट पकडली, पण तिच्या अवसानात मी नव्हतो. तिने एक राऊंड मारला आणि दुसऱ्या राऊंडला हा पाडला ना मला खाली. असा पाडला. नशीब बरगडी बिरगडी मोडली असती. दगड होती मोठी. त्याच दिवशी ठरवलं मरल पण परत आता घोड्यावर बसायचो नाही. त्याला काय भाषा काय कळते त्याला. ती पद्धत अशी आहे निसर्गता. त्याच्यावर बसलं की आपल्या हृदयाची स्पंदन आणि ही मांड त्याला समजा कळते की आपल्यावर बसण्याच्या लायकीचा आहे का. हा पहिलाच बसलाय का, हा आगंतुक बसलाय का, हा माझ्यावर जबरदस्तीनं म्हणजे माझी मस्करी करायला बसलाय, उगीच माझी चाल पाहायला बसलाय. जर घट्ट बसणारा असला पक्का तरच ती सुतात चालणार, नाही तर तुमचा कार्यक्रमच वाजवणार. कारण त्याला स्पंदनावरून कळतं हृदयाच्या हा काय अवलादीचा आहे. राजांनी मांड आधी घट्ट केली. राजांनी लगाम आधी कोडला. पाखऱ्याच्या लक्षात आलं माझ्या राजांना काय हवंय. नजरेतला कौंद अल्होरा निष्ठत होता. राजांच्या डोळ्यातून आग ओकली जात होती. राजांनी आवाज दिला कौंद अल्होरा, कौंद अल्होरा. नाही म्हणता क्षणी एवढा क्रोध अनावर झाला होता. राजांनी घट्ट लगाम ओढलेली कचकन सोडली आणि सोडलेली लगाम पाखऱ्याच्या लक्षात आलं की आता काही केलं तरी माझ्या राजाला कौंद अल्होरा द्यायचा. लगाम ओढणे म्हणजे ब्रेक आहे. लगाम सोडणे म्हणजे धावणे आहे. हा घोड्याला इशारा आहे. लगाम सोडल्याबरोबर
पाखऱ्यानं आपल्या दयासाठी अरबी समुद्राच्या भरतीमध्ये उडी टाकली. पण भरतीचा प्रचंड मोठा जोर वाढलेला होता. पाखऱ्या खालीवर होऊ लागला. शंभूराजांची मान घट्ट होती. शंभूराजे खालीवर होऊ लागले. शंभूराजे काही केल्या लगाम सोडत नव्हते. त्याही गडबडीमध्ये शंभूराजांनी अधिक जोर लावला आणि कचकन लगाम ओढली. पाखऱ्या इतकी जोरात लगाम ओढली, पाखऱ्याच्या तोंडाच्या 2 फाकड्या झाल्या. रक्ताचा फवारा उडाला. अरबी समुद्र लालबुंद झाला. शंभूराजे गटांगळ्या खाऊ लागले. बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. एवढ्या खंड बल्लाळनं किनाऱ्यावरून पाहिलेला तो प्रसंग खंड बल्लाळला राहावलं नाही. या मर्द मावल्यानं आपल्या राजासाठी राजा आलो राजा आलो राजा आणि कप्पन पाण्यामध्ये उडी टाकली. अरे काय घोड्यानं प्राण द्यावा राजांसाठी. राजांसाठी खंड बल्लाळनं जीवाची पर्वा न करता समुद्राच्या भरतीमध्ये उडी टाकावी. निष्काम प्रेमाशिवाय काही मिळत नाही. विठाल थोर प्रेमाचा भूकेला देण्याघेण्याचा व्यवहार नाही त्याच्यामध्ये. आणि निष्काम प्रेम ही हृदयाची परिभाषा तर काही देण्याघेण्याचं लागत नाही. का बरं तुम्हालाही वाटतं की नाही आज आंडे महाराजांच्या कीर्तने जायला पाहिजे वाटतं ना? इथं काही देण्याघेण्याचा व्यवहार आहे नाही. इथं आहे ती हृदयाची परिभाषा आहे. का बरं मला राजगडला त्या जंगलामध्ये असं वाटतं नाही आज पेपर खेळण्याला जायचं आहे आपल्याला. का बरं असं? आपली माणसं आहे. देण्याघेण्याचा व्यवहार आहे. निष्काम प्रेम आहे. आणि निष्काम प्रेम ज्याच्या हृदयामध्ये पडलं राहिलं त्याच्यासारखा श्रीमंत जगात शोधून सापडणार नाही.
निष्काम प्रेमाची परिभाषा बस आजच्या कीर्तनामध्ये आपण घेऊन जाऊया. इथून पुढे प्रेम करायचं ना. अर्ध्या कप चहासाठी काही त्यांना लय हलकट सवय, कुत्र्यासारखं शेपूट हलवीत 8 दिवस भेटले. नाश्ता मिळावा म्हणून गाडीवर बसून बोंबलत कुठपर्यंत नाही पडत होते. अरे हलकटपणाचं जीवन किती दिवस जगायचं. आपण कोण आहोत? हु इज मी? अरे मी हा कोण करावा विचार म्हणे ना. निष्काम प्रेम करा, एकमेकाला द्या, एकमेकाकडून निष्काम प्रेम घ्या. निष्काम प्रेमाची परिभाषा अरे इतकी आपल्याला उच्चतम स्थितीवर घेऊन जाते. मीराबाईकडे काय कमी होतं मीराबाईकडे? राजाची सून, राजाची मुलगी अष्टभोगजीच्या समोर हात जोडून उभे आहेत. आपल्याकडे एक आहे तरी एक नाही, एक आहे तरी एक नाही. अष्टभोग. आणि त्या मीराबाईनं निष्काम प्रेमाची भाषा पहा. हरी राजाची मुलगी आहे, राजाची सून आहे. आपण किती कमी आहोत. प्रभू परमात्मा परिपूर्ण श्रीकृष्ण भगवान प्रेम दिलं म्हणूनच विषाचं अमृत झालं ना. आपलं कमीत कमी दुःखाचं सुखात रूपांतर होईल. बाकीचं काय? आपण दुःखी आहोत. निष्काम प्रेम द्या प्रभूला. प्रभू तर सर्वांच्या हृदयात आहे. करून तो पहा. माझी एकलव्यासारखी भक्ती आहे तुमच्यावर. विभूत वैकुंठवासी या महाराष्ट्राला ज्यांनी फार मोठं भजनामध्ये संगीत आणि राग दागिने कसे असावे जेणेकरून वारकरी संप्रदायाच्या चालींना बाधा कुठे येणार नाही आणि संतांच्या वचनाला न्याय कसा देता येईल हे सर्वात महत्वाचं, मोस्ट इम्पॉर्टंट. संत वचनाला न्याय कसा देता येईल या सर्वांचं भान राखून या महाराष्ट्राला अगाध देणगी ज्यांनी दिली परमपूज्य वैकुंठवासी ब्रह्मलीन खाशा बाबा कोकाटे त्यांची स्मृती म्हणून हे थोडस साताऱ्याकडची मंडळी आहेत ना कोण कोण जरा हात वर करा. क्या बात. बाबा कुठले होते? कोरेगाव तालुका तांदळवाडी. मी कीर्तन त्यांच्याकडे करून आलो मागच्या 3 महिन्यापूर्वी. त्यांची स्मृती म्हणून म्हणतोय बरं, कारण ते आतून जागवते आम्हाला.
त्यांची थोडी धारा माझ्याकडे आलेली आहे. गुरु परंपरेने जे काही आहे ते बाबांची सेवा. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास सर्वाभूती भगवंत आहे. जो विटेवर आहे विश्वास ठेवा, कल्याण होईल. निष्काम प्रेमाला आजपासून सुरुवात करा, तोच आपला स्वधर्म आहे. महाराज म्हणतात तुम्ही निष्काम प्रेम अवघ्यावर वर्षाव करा. तुम्हाला कुठेही तुम्हाला कसल्याही प्रकारचं दुःख भावणार नाही. आणि जर भावलं तर असं मला शोधून द्या. तुका म्हणे ऐसा कोणी बाबांचं ड्रायव्हर काय
कडा पुढं कामाला येतील विठाला विठाला ही निष्ठा निसटलीच. इकडे लक्ष द्या. काही मान्यवर येत आहेत. कसं आहे, आज एक फार आपल्यासाठी भाग्याचा उदय असं म्हणायला काही हरकत नाही. मी मगाशीच सांगितलं की प्रभू रामचंद्र यांचं अयोध्येमध्ये जे मंदिर निर्माण झालं, वर्षानुवर्ष शतकानुशतकं जी आपण वाट पाहत होतो, आपल्या पिढ्या अनेकांनी वाट पाहिली, ते मंदिराला निर्मितीला आज 1 वर्ष पूर्ण होते, वर्धापन दिन. आणि त्या निमित्ताने एक ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी होणार आहे. स्वधर्माच्या बाबतीमध्ये धर्माविषयक आपण बोललो, निष्काम प्रेम 1. नंबर 2, राष्ट्रविषयक निष्काम प्रेम पाहिजे. स्वराज्य तेव्हाच उभं राहिलं धर्माविषयी पहिलं पथ्य निष्काम प्रेम. तर सर्वाहुती प्रभू आहे, या न्यायानं जगा, जीवनाचा उद्धार. नंबर 2, राष्ट्राचं कल्याण निष्काम प्रेम. आणि म्हणतो ना आता 26 जानेवारी 2 दिवसानंतर आली, झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. आणि पुढे काय, पुढे हे आहे, शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा. याचा अर्थ काय, प्राण गेला तरी 72, पण माझ्या तिरंग्याची मान मी कधी खाली होऊ देणार नाही. मग तुझ्या मागे येडी लागली कशी, मला तिकडे जायचं नाही. बरं,
आंधळेची वरात भैरीच्या घरात. अरे राष्ट्राचं कल्याण त्याच वेळेला आठवा लाला लजपतराय, आठवा हुतात्मा बाबगेरू, आठवा राजगुरू, आठवा भगतसिंग, आठवा मदनलाल धिंग्रा, आठवा मंगल पांडे, आठवा नेताजी सुभाषचंद्र बोस. आठवा कित्येकांची नावं सांगू. राष्ट्राचं कल्याण त्याच वेळेला आहे. समर्पित भावना निष्काम प्रेमापोटी असली पाहिजे आणि हा ही आपला धर्म आहे, स्वधर्म आहे. तुम्हाला थोडं मी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये घेऊन जातो. मी आज तुम्हाला भगतसिंगाविषयी काही बोलणार आहे. असं नाही आलं 26 जानेवारी झालं झेंडावंदन गेला आपलं हातवर खाली करून. अरे या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी घरादारं उघडी पडलेली आहे, घरादारं जळालेली आहेत. कित्येक यातना आणि कित्येक प्रचंड मोठा संघर्ष भोगावा लागलेला आहे. कित्येकांना प्राणांची आहुती द्यावी लागलेली आहे. आणि त्याचपैकी एक भगतसिंग 21-22 वर्षाचा तरुणा पांड पोरगा, त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगताना भजन करा. चालेल ना? चालेल ना? चालेल चालेल भजन भगतसिंगांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. मी संक्षिप्त सांगून जातो. पहाटेच्या समयाला पंजाबी समाजामध्ये एक सान रीत आहे. त्यांच्या धर्माप्रमाणे सणाच्या निमित्तानं आईनं जर मुलाला हातानं सदरा शिवला तर मुलाला दीर्घायुष्य मिळतं. आईनं सदरा शिवलेला आहे, तो कारागृहामध्ये जाऊन द्यायचा आहे. पण आईच्या कानावर आलं भगतसिंगाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि उद्या भगतसिंगाला फाशी होणार आहे. पहाटे आईनं सदरा घेतला, कारागृहाच्या बाहेर आलेली आहे. वेळ झालेली आहे. भगतसिंगाला फाशीच्या तख्ताजवळ दोन्ही हात बांधून आणण्यात आले. जल्लाद बाजूला उभा आहे, तयारीत आहे. भगतसिंगाच्या डोक्यावरचं, मुंक्यावरचं, शिरावरचं काळं वस्त्र, काळं कपन काढण्यात आलं. प्रश्न विचारण्यात आला. जल्लादानं प्रश्न विचारला, काय इच्छा आहे? अंतिम शेवटची इच्छा काय आहे? नीट ऐका. या भारत मातेला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे असंच नाही मिळालं, फक्त आपल्याला टिकवता येत नाही, कारण आपणच तसे करंटे निघालो. त्या भारत मातेची सेवा कशी करावी हे आम्हालाच कळालं नाही, आम्ही करंटे निघालो. काय इच्छा आहे? इच्छा एकच आहे, माझ्या मातेचं मला दर्शन घेऊ द्या. ऐकत आहात ना? ऐकत आहात ना? मी कोणत्या पोट तिडकीनं बोलतोय, ऐकताय ना? मला माझ्या मातेचं दर्शन घेऊ द्या. समोर जन्मदाती आई हातामध्ये सगळं घेऊन उभी आहे. मनामध्ये, अंतकरणामध्ये तिच्या भावनांचा बांध फुटू लागलेला आहे. भगतसिंगा, भगतसिंगा, अरे 9 महिने 9 दिवस तुला मी माझ्या गर्भामध्ये, उदरामध्ये सांभाळला लेकरा. माझ्या मनोभावनांचा काही विचारच नाही. भगतसिंगा, कोणत्या जन्मीचं पाप केलं मी चांडाळलेला भगतसिंगा. हाताशी आलेला माझा 21-22 वर्षाचा मुलगा आज माझ्या समोर शेवटचे श्वास सोडणार. माझा भगतसिंग परत मला कधीच मिळणार नाही. भगतसिंगा, भगतसिंगा, तुझी माझी जन्मोजन्मी पुन्हा कधीच भेट नाही रे, कधीच भेट नाही होणार. मी चांडाळी नाही. माझ्या डोळ्याने मी माझ्या मुलाचा अंत पाहतीये. अरे हा सदरा तुझ्यासाठी आणणार रे, दीर्घायुष्य मिळावं म्हणून. भावनांचा बांध फुटला, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या.
विधानांचा बांध फुटला. भगतसिंगला माझ्या इच्छा आकांक्षा सर्व लयास गेल्या बाळा, सर्व लयास गेल्या. 21-22 वर्षाचा भगतसिंग आज माझ्या समोर नजरेसमोर शेवटचे श्वास शेवटच्या घटिका मोजतो आहे. मी माझ्या डोळ्यानं पाहते ससरामध्ये भिंच ढसल्याच्या वेदना त्या माऊलीच्या हृदयाला होऊ लागल्या. भगतसिंग फाशीच्या तख्तापासून खाली आले. साष्टांग दंडवत घातला भूमातेला, भारत मातेला. धूळ मस्तकी धारण केली भगतसिंगानं आणि पुन्हा फाशीच्या तख्ताजवळ जाऊन उभे राहिले. आईच्या डोळ्यातील घळघळ अश्रू त्या धारा पाहून भगतसिंग म्हणतात, रडू नकोस, रडू नकोस. अगं तुझ्या भावना मला समजतायत ग, तू जन्मदाती आई आहेस, तुझ्या भावना मला समजतायत, पण रडू नकोस. जर रडत असतील तर या भगतसिंगाची आई तू शोभत नाही. भगतसिंगाची आई कधीही रडू शकत नाही. मातृत्व म्हणून तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या अश्रूच्या धारा पोस. पण तुझा भगतसिंग तुला आज वचन देतो, तुझा भगतसिंग आज जाता जाता तुला वचन देतो, माते तुझा एक भगतसिंग या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी जाईलच, जाणारच. पण तुझ्या या भगतसिंगाच्या शेवटच्या श्वासातून जे रजोकण बाहेर पडतील या हिंद मातेमध्ये, भारत मातेमध्ये, प्रत्येक घराघरामध्ये त्या रजोकणातून घराघरात भगतसिंग निर्माण होतील आणि या भारत मातेला स्वातंत्र्य देतील. येतो माते वंदे. तेव्हा भारत देश स्वतंत्र. जे नाव उच्चार हे काही करणार आहोत की नाही आपण? काही करणार आहोत की नाही देशासाठी? काहींना लाजच राहिलं नाही. पैसे जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत मतदानाला जाणार नाही. भीक लागत चौकात बस पोतं टाकून. असा देश मोठा होईल, असा देश मोठा होईल. मी मगाशी सांगितलं आपल्या शिवरायांचा शिरस्ता आहे, मराठेशाहीचा शिरस्ता आहे. सहानुभूतीनं जगण्यापेक्षा स्वाभिमानानं जगा आणि स्वाभिमानानंच मरा, ही आहे मराठेशाही आणि हाच आहे मराठेशाहीचा मूलमंत्र नंबर 1. आणि नंबर 2, स्वराज्याला द्यायचं असतं, स्वराज्याचं घ्यायचं नसतं. होणार काय याचे, होणार काय याचे, जाणार देश कोठे. अरे आठवा मला लाल धिंगरांना आठवा, आठवा. आहेत कुठं डिक्शनरी, आहेत माइंड मध्ये कुठं? इंग्लंड मध्ये शिकतायत सावरकर वगैरे सर्व मंडळी. संक्षिप्त सांगतो. आणि भारत मातेच्या विरोधामध्ये क्लेश निर्माण करण्यासाठी आमच्याच लोकांना सर कर्झन, वाईल कर्झन यानं विष पेरायला सुरुवात केली. आणि हे कानावर आलं कोणाच्या? मदनलाल धिंगराच्या. माझ्या भारत मातेविषयी विष कालवतो, इथे धडे देतो. बेत झाला, पक्का झाला, पक्का बेत झाला. आणि या कर्झनचा काटा कोणत्याही किमतीवर काढायचाच. माझ्या भारत मातेच्या विरोधात विष पेरतो. निष्काम प्रेमाबद्दल बोलतोय, काय तिथे त्यांना देणगी मिळणार होती या कामाबद्दल? भारत माता माझी आई आहे, ते माझं जीवन आहे, ते माझं हृदय आहे, सर्वस्व आहे. विष पेरतो. आणि म्हणून खबर काढली, त्याने एक मैत्रीण तयार केली. संक्षिप्त सांगतो. बेन नावाची एक मैत्रीण तयार केली आणि तिच्याकडून सर्व बातम्या काढल्या. जहांगीर हॉलमध्ये उत्सव होता, काहीतरी कार्यक्रम होता, काहीतरी सेलिब्रेशन होतं. हा कर्झन वाईली आला जवळ जवळ जवळ. निळा शार फेटा परिधान केलेले, अंगामध्ये साधेसा कोट आहे, गळ्याला टाय आहे, पायामध्ये काळ्या रंगाचे बूट आहेत, खिशामध्ये रिव्हॉल्वर आहे, 2 चाकू आहेत. जे मी वाचले ते सांगतो, मी पाहायला गेलो नव्हतो, पण आहे ते सत्य. ह्या त्रिकाल एकही अक्षर खोटं होऊ शकत नाही. जवळ आला,
हाय हॅलो हाय हॅलो 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 जवळ आला आणि माझ्या भारत मातेच्या विरोधात हा विष पेरतो या सुरानं पेटलेला मदनलाल जसा हा कर्जन वाहिली जवळ आला मदनलाल धिंगरानं काही बोलल्यासारखी मान झुकवली काही ऐकायचंय म्हणून त्यानं मान झुकवली आणि तेवढ्यात आवाज आला एवढ्यावरच भागलं नाही जिथे आनंद सोहळा चालू होता तेथे निस्तब्धता पसरली कोणालाच काही कळेना लगेच पुन्हा रिव्हॉल्वर मधून धार धार 2 गोळ्या घातल्या पकडले गेले मदनलाल कर्जन वाहिली जागेवर पडला इंग्लंड मध्ये भारत मातेसाठी निष्काम प्रेम 17 ऑगस्ट 1909 रोजी मदनलाल धिंगरा यांना फाशी देण्यात आली पण शेवटी त्यांच्या खिशामध्ये एक पोलीस मंडळींना चिठ्ठी सापडली तिथल्या पोलीस मंडळींना काय लिहितात पहा काय लिहितात निष्काम प्रेम तेव्हा भारत स्वतंत्र होय होय निष्खून केला कर्जन वाहिलीचा होय डबल लिहिते होय निष्खून केला कर्जन वाहिलीचा माझ्या मातेविषयी विष पसरवणाऱ्याला जगण्याचा अधिकार नाही माझ्या बांधवांच्या मनामध्ये माझ्याच भारत मातेविषयी जर विष पेरत असेल तर माझी भारत माता मला श्रीकृष्ण भगवंता समान आहे माझी भारत माता माझ्या श्रीराम प्रभू राया समान आहे माझी भारत माता माझं जीवन आहे आणि माझ्या भारत मातेच्या विरोधात विष पेरणाऱ्याला या जगामध्ये जगण्याचा अधिकार नाही आणि म्हणूनच मी कर्जन वाहिलीचा खून केलेला आहे हत्या केलेली आहे आणि होय मी तिकार कबूल करतोय होय निष्खून केला कर्जन वाहिलीचा निष्खून केला कर्जन वाहिलीचा वंदे काय देशासाठी आपण करतोय काय धर्मासाठी करतोय हात जोडतो एकच करा आज प्रभू रामचंद्रायांच्या मंदिराचा वर्धापन दिन आहे अयोध्या प्रभू रामचंद्रायाचं मंदिर उभं आहे किती परमभाग्याची गोष्ट आहे अरे आपल्यासाठी प्रचंड मोठी पर्वणी आहे आणि म्हणून अरे अफगाणीचा तोफखाना धडाडला गोळा उडाला आता सांगायला वेळ नाही साहेब पानिपतचं युद्ध 251 दिवे लावून तिथं कार्यक्रम करून आलो पानिपतला कारण आमच्या जीवनाचा खरा 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 आधार आणि खरा जर स्वाभिमान कोण असेल तर तो स्वाभिमान आहे दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदे अरे अफगाणीच्या तोफेतून गोळा उडाला मोरक्या सरदार होते दत्ताजी शिंदे चेतवत होते पानिपतचं युद्ध आठवा गोळा उडाला दत्ताजींच्या छातीमध्ये बसला लढणारे दत्ताजी कोरमडून पडता क्षणी गोळा म्हणजे काही तर काही कापसाचा गोळा नव्हता तोफेचा गोळा दत्ताजींच्या छातीवर इथे हाताला उजव्या हाताला लागला दत्ताजींनी त्यातूनही आवाज दिला जी एकवटून आवाज देत होते अरे अफगाणीला काबू करा जोडू करा त्याच्यात फिरवा बोला रे आवाज देत होते दत्ताजी शिंदे अफगाणीला काबू करा त्याच्यात फिरवा बोला रे दत्ताजी शिंदे कोसळले मोरक्या कोसळला सैनिकांमध्ये धावपळ चालू झाली एवढ्यात अब्दाली जवळ आला आणि दत्ताजी शिंदेच्या पडलेल्या छिन्न विछिन्न झालेलं शरीर छातीवर पाय दिला आणि म्हणतो क्यों लढोगे हमारे साथ लढोगे हमारे साथ लढोगे एवढ्या ताकद एकवटून दत्ताजी शिंदे अशा अवस्थेमध्ये छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये बोलतात कसं आहे हमें बचेंगे तो और भी लड़ेंगे बचेंगे तो और भी लड़ेंगे निष्काम प्रेमाची पावती
अरे मुघलांच्या दरबारामध्ये या जगाच्या पाठीवरचा इतिहास आहे. मुघलांच्या दरबारात राजा म्हणून मिरवणारा मराठा राजा जर कोण असेल तर त्या राजाचं नाव आहे श्रीमंत शहाजीराजे. ही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून 15 फूट शहाजीराजांचा स्टॅच्यू आम्ही बसवतो. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा जरी होय राणा रंक त्याचा.